मी काय म्हणतो, तात्याला आपण गड्यांच्या पायऱ्यावरच ठेवूया. तुमच्या लिस्ट मधली तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा, आम्ही ती सहज करू शकतो. सांगा. येस, बरोबर आहे. फक्त मुलांना जन्मबिंब देणं सांगू नका. बाकी काहीही सांगा, काही करायला तयार आपण. म्हणजे देवानी आणि निसर्गानी जी कामं ठरवून दिलेली आहे ती सोडून कोणतीही. येस. बाया बाया बाया, आमच्याच हातचं काऊन लय जोर आलेला दिसतोय. काय 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 काय? ठीक आहे, मिळाला. तुमच्या हातचं खाऊन काय, आज आम्ही तुम्हाला आमच्या हातचं खायला घालणार. अण्णा, आता का नाही 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 काय काय ग साधने, अण्णा एवढे मोठमोठ्याने बोलून राहिले, मम्मीला तेच करतात का काय सगळा स्वयंपाक? आमच्याकडचे नियम खूप कडक आहेत हा. आमच्याकडे बायकांनी रांधायचं आणि पुरुषांनी फक्त अरे म्हणून तर तुम्हाला आज घालतोय ना खायला आम्ही आमच्या हातानी. काय रे, तयार आहेत सगळे? मी तयार आहे. अंजनीला माझ्या हातची आमटी फार आवडते. काय हो जाऊ बाई, आता जावं तिकडं. बोलायची काही गरज आहे का? बसा की. राहू दे ठरलं. तात्या आमटी करणार. नाही नाही, असं करूया, मी आमटी करणार. बर, तात्या आमटी करणार. मी आणि देवदत्त आम्ही भाकऱ्या करू. बर बर, करू. आनंदा, तू आणि दिनकर भाजी आणि कोशिंबीर. हा, चालेल. आणि अक्षय, तू भात ठेव. बघा कसं वेल ऑर्गनाइज्ड असतं आमच्या पुरुषांचं. तुमचं चॅलेंज आम्ही ऍक्सेप्ट केलंय. आजचं जेवण आम्ही करणार. जेवण कराल तेव्हा कराल, आधी चहा तर प्या. गार झाला, गार परत करून आणि चहा. काय गोंधळ घालतात. जा तू पण तिच्याबरोबर मदतीला. बरी आहे संधी. या गडबडीत सगळ्यांना गुंगीचं औषध देता येईल आणि सगळे घाट झोपले की देवघर हलवून त्याच्या खालचं सोनं काढता येईल. काहीतरी गडबड चालली यांच्या मनात. चेहराच सांगतो यांचा. मला लक्ष ठेवायलाच हवं. अरे काय हा दूर करून ठेवलाय? सुकी लाकडं घाल ना त्याच्यात. अरे सुकी लाकडं घाल तुझी. अण्णा, अहो पीठ किती घेऊ? अरे चांगले 25-30 भाकरे झाले पाहिजे तेवढं घे. म्हणजे हा कर, असं 10-15 वाट्या घे. आणि अक्षय, अरे हा काय बकऱ्यांना चारायला पाला तू? मेथीची भाजी करायची नीट असे कोवळे टक्के काढून घे त्या भाजीचे. बाबांना काय दिले कोशिंबीर करायला एवढं? अरे काय विट्या बनवतोयस काय त्या गाजराच्या?